श्रीरामपूर शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला 45,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात आज बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पकडले। शहरातील बोराबके कॉलेज मागील परिसरातील सुभद्राबाई गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नंदलाल पवार वय वर्ष 53 यांनी तक्रारदाराला वेतनश्रेणीच्या फरकाचे 1,63,000 माझ्याच प्रयत्नाने मंजूर झाले असं म्हणत त्या बदल्यात 50,000 रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 45,000 रुपयांची लाच स्वीकारताना शंकरराव गायकवाड एज्युकेशन संस्था श्रीरामपूर संचालित सुभद्रा मुलींचे वसतिगृह श्रीरामपूर येथे आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलाय। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। पुढील कारवाई सुरू असून सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे DYSP प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभाग अहमदनगर यांनी केले।